त्यांनी मला 8 दिवस अगोदर धमकी दिली होती की जर संतोष देशमुखला मारलं तसंच आम्ही तुला मारू म्हणून. आम्ही त्यांच्यासोबत भांडण्याच्या उद्देशाने नव्हतोच, कारण त्याच्या बाया 150 होत्या आणि माणसं 150 होती. आम्ही 15 जण काय कुठपर्यंत पुरणार होतो त्याला. गोल घेऱ्यात घेऊन त्यांनी मला माझे कपडे फाडले, माझे लचके तोडले, त्यांनी मला खाली पाडून लाथा मारल्या, त्यांनी माझ्या डोक्यात दगड घालायचा प्रयत्न केला. नमस्कार, मी संतोष साबळे. आपण पाहतात लेट्सअप. काल काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोडण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक महिला आहे संजीवनीताई वाघ आपल्या सोबत आहे की ज्यांनी कडाडून विरोध केला आणि त्या विरोधामध्ये त्यांना कपडे फाटेपर्यंत असं मारलं. त्यांचे म्हणजे आबरूचे असे लचके तोडलेले याचे एक व्हिडिओ असा व्हायरल झालेला होता सोशल मीडियावर. आणि त्यानंतर सकल मराठा समाज महाराष्ट्रातून चिखला गावाच्या दिशेने निघाला आणि आताच थोड्या वेळापूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या गावाला भेट दिली आणि पोलिसांसोबत चर्चा करून त्यांनी असं सांगितलं की 25 तारखेच्या आतमध्ये सगळे आरोपी अटक झाले पाहिजे. ही मागणी जरांगे पाटलांनी पोलिसांकडे केली आणि आता जरांगे पाटील ह्या गावातून भेट देऊन गेले. पण काल ज्यांच्या सोबत हा सगळा संघर्ष झाला त्या संजीवनीताई वाघ माझ्यासोबत आहे. ताई, एकंदरीत काय प्रकार होता? तुम्ही पुतळा तोडत होते म्हणून तुम्ही विरोध केला असं व्हिडिओच्या माध्यमातून कळालं. नेमकं सगळा प्रकार काय होता? काल 4-5च्या दरम्यान त्यांनी त्यांचे लोक गोळा केले. आमच्या गावचे सरपंच गणेश काकडी यांनी 3 बॉक्स दारूचे आणून पोरायला पाजले होते. त्यांनी मला 8 दिवस अगोदर धमकी दिली होती की जर संतोष देशमुखला मारलं तसंच आम्ही तुला मारू म्हणून. मी ते विशेष याच्यावर घेतलं नाही, पण ते करणार होते. त्यांची प्लॅनिंग होती. आज ते पुतळा काढणार म्हणून माझा लहान भाऊ नाही इकडे आला ना, त्याला तिथे लोक दिसले म्हणे असं चर्चा चालू आहे म्हणून आम्ही 4-5 जण इकडे आलो आणि आमचे लेकरं पण आमच्या सोबत होते. आम्ही त्यांच्यासोबत भांडण्याच्या उद्देशाने नव्हतोच, कारण त्याच्या बाया 150 होत्या आणि माणसं 150 होती. आम्ही 15 जण काय कुठपर्यंत पुरणार होतो त्याला. मग PSI साहेब पण होते, त्याच समाजाचे 2 पोलीसवाले होते. PSI साहेबांनी बराच विरोध केला. त्यांच्या बायांनी डायरेक्ट येऊन आमच्या घरच्या बायाला मारणं चालू केलं. म्हणून मी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उठून तिकडे गेले. जसे मी तिकडे गेले तसेच सरपंचाच्या त्या 30 लोकांना मला पलीकडे घेऊन गोल घेऱ्यात घेऊन त्यांनी मला माझे कपडे फाडले, माझे लचके तोडले, त्यांनी मला खाली पाडून लाथा मारल्या, त्यांनी माझ्या डोक्यात दगड घालायचा प्रयत्न केला. आणि सानप आणि सांगळे आमचे जे 4 पोरं होते. सानप आणि सांगळे कोणी? हे पोलीसवाले. बरेच त्या व्हिडिओ मध्ये मारहाणी जो राडा चालू होता त्यात काही पोलीस पण दिसत आहे की ते पण व्हिडिओ करत होते. ते पोलीस कोण होते? सानप होता आणि सांगळे होता. त्यामध्ये ठाणेदाराची काही गलती नाही, कारण ठाणेदाराला त्या बायाला असं सांगितलेलं होतं की या सानप साहेबांना की ठाणेदार साहेबाला तुम्ही कव्हर करा, या बाकीच्या पोराले 2-4 पोरं एक नाही त्याला आम्ही कव्हर करतो आणि तिचे काढू द्या कपडे, असं सानप साहेबांनी त्या सांगळे साहेबांनी ठरवलेलं होते. त्यांनी इथून ह्या गेट पासून पोरं तिथपर्यंत ते माझे कपडे फाडतात आणि पोलीसवाले आमच्या पोराला मारते. किती 4 पोरं आमच्या तिथपर्यंत येऊ दिले नाही ना. जेव्हा माझ्या डोक्यात तो दगड टाकणार तो राजू सोन्ने म्हणून, तेव्हा माझ्या मोठ्या भावानं त्या सांगळे पोलीसवाल्याला लोटून त्या पोराकडे आला. तेव्हा त्याच्या हाताला दगड पलीकडे पडला. तो बी पडता पडता माझ्या बहिणीच्या पायावर. या घटनेचा जेव्हा व्हिडिओ सोशल मीडियावर माध्यमातून व्हायरल झाले त्याच्यावर प्रचंड संताप व्यक्त करतायत. पण राज्य महिला आयोगाकडून तुम्हाला काही फोन राज्य महिला आयोगाकडे काय मागणी तुमची? एकंदरीत एका महिलेवर हल्ला झाला, एका महिलेच्या अब्रूवर हल्ला झाला, त्याबद्दल काय सांगाल? माझ्या अंगावर कपडे ठेवले नाही. त्या ताईंनी मला कॉल सुद्धा केला नाही. भेट तर खूप दूरची झाली पण कॉल सुद्धा केला नाही. बऱ्याच लोकांनी मला कॉल करून विचारपूस केली, इथपर्यंत काही पोहोचले, काही पोहोचू नाही शकले. परंतु त्यांनी मला फोन करून विचारलं, पण महिला आयोगाचा कोणताही फोन नाही, काहीच नाही. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, माझी सर कंप्लेंट घेऊन जेवढे मी सांगते तेवढे आरोपी मी माझ्या डोळ्यात पाहिलेले. आणि असं नाही की माझ्यावरच, माझ्या बहिणींवर पण मारहाण केलेली, केस धरलेले, ओढताण केलेली. फक्त त्याचे कपडे फाडलेले, माझे कपडे फाडले. म्हणजे त्यांनी ठरवलंच होतं जसं संतोष देशमुखला मारायचं तसं ते मलाही मारणार होते. त्याच प्रकारे माझे हाल केले. फक्त माझा भाऊ ऐन टाइमवर तिथे आल्यामुळं मी वाचली. आज तुमचं म्हणणं नसतं. याचबरोबर आताच ऍडव्होकेट तुपकर ताई आलेला आहे. ताई, एका महिलेवर समोर एक मिनिट ताई, एका महिलेवर असा आबरूचे लचके तोडले जाते, कपडे फाटेपर्यंत मारले जातं. तुम्ही एक ऍडव्होकेट आहात, काय सांगाल या सगळ्या प्रकाराबद्दल?
झाली ती घटना अतिशय निंदनीय आहे आणि सर्वात वाईट बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर त्यांच्या डोळ्यात देखत हे सगळं घडतं आहे. ज्या महाराजांनी रांजाच्या पाटलाचे हात कलम केले होते, ज्या महाराजांनी परधर्मीय स्त्रीला देखील आईच्या समान वागणूक दिली होती, त्या स्त्रीचा झालेला अपमान हा समस्त स्त्री जातीचा अपमान आहे. त्याच्यामुळे दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जातीय तेढ माजू नये, गावात शांतता राहावी या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचे आहे. राज्य महिला आयोगाला कसं राज्य महिला आयोगाने या तक्रारीची गंभीरपणे दखल घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर कठोर पावले उचलून दोषींवर कारवाई केली पाहिजे. निश्चितच आपण पाहिलं तर मी आता या चिखला गावात आहे. या चिखला गावातून प्रचंड संताप येताना दिसत आहे. लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे, चिखला, बुलढाणा जिल्हा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.